ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नारी तू नारायणी याबद्दल बघणार आहोत. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी मालवांचे राज्य होते. शिकीध्वज हा मालवांचा राजा होता. सत्यव्रती आणि पराक्रमी होता. चुडाला ही सौराष्ट्र देशाची राजकन्या त्यांची राणी होती. सर्व प्रकारची सुखे आणि वैभव हात जोडून उभे असूनही राणी चुडलाचे मन मात्र अस्वस्थ असे. भौतिक सुखापेक्षाही काही निराळे असे तिला हवेसे वाटे. सारे काही असूनही एकाकी दाटून येणाऱ्या निराशाचे कारण समजावून घ्यावासे तिला वाटे. अखेर अध्यात्म हा बेचैनीवर उपाय आहे असे तिला जाणवले. राणी चुडालाने अध्यात्माचा अभ्यास सुरू केला. आत्मतत्व म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे काय? तो कोठे राहतो? देवाची प्राप्ती कशी होते? समाधान कसे निर्माण होते? या साऱ्या गोष्टींचे ती चिंतन करू लागली. सदैव चिंतनाने तिला ज्ञानप्राप्ती झाली. तिच्या मनात समाधानाचा एक प्रसन्न झरा वाहू लागला. हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. जन्माबरोबर प्रत्येकाच्या मनात स्वसत्व जन्माला येते. त्यामुळे अहंकाराने मन भरून जाते. घडणारी प्रत्येक गोष्ट केवळ माझ्यामुळेच हा अहंकार वाढत जातो. मनासारखे घडले तर सुख आणि मनाविरुद्ध घडल्यास होणारे दुःख हे या निरर्थक अहंकाराचे रूप आहे. म्हणून अहंकार सोडून त्या पर्वतवाशी एकरूप झाल्यास त्या सुख दुःखामुळे होणारे क्लेश हे नाहीसे होतात. राणी चुडाला आत्मबोधाने आत्मज्ञानी झाली. तिचे मन एका वेगळ्याच आनंदाने भरून गेले. तिच्या मनाला वैराग्य प्राप्त झाले. ती नित्य तृप्त आणि आशारहित झाली. परंतु राजा शिकीध्वज अद्यापही मायामोहाच्या आणि निराशेच्या विळख्यातून बाहेर पडलेला नव्हता. संसारात राहून आपणास सुख लाभणार नाही असे वाटल्याने त्याने वनात जाऊन तपस्या करायचे ठरवले. महाराज, योग्य समयी केलेले कार्यच माणसाला शोभा देते. जसे वसंत ऋतूत फुले शोभतात आणि केवळ शरद ऋतूच त्याची फळे बनतात. आपण तरुणपणी गृहात शोभतो आणि आपली कर्तव्ये पूर्ण झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करणे योग्य आहे. अवेळी घडणारी गोष्ट निसर्गचक्राच्या विरोधात असते आणि त्याचे परिणाम नेहमीच अयोग्य ठरतात. राणी चुडालाने राजाला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण राजा शिकीध्वज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझे सुख वनात आणि तपस्येतच आहे. मला विरोध करू नकोस. तू माझ्याबरोबर वनात येऊही नकोस. पती बाहेरगावी गेल्यावर पत्नी ज्याप्रमाणे घर सांभाळते त्याप्रमाणे माझ्या मागे तू हे राज्य सांभाळ. राजा शिकीध्वज वनात निघून गेला. एक पर्णशाळा बांधली. वेळूचा दंड बनविला. अर्घ्यपात्र, पुष्पपात्र आणि अक्षमाला तयार केली. देवांची आराधना सुरू केली. खरोखरीच त्या उपासनेने राजाला आनंद प्राप्त झाला. राणी चुडाला मात्र शांतपणे आपले कर्तव्य व्यतीत करत होती. राजाला उपदेशाचा उपयोग नाही हे तिने जाणले होते. त्यामुळे ती योग्य वेळ येण्याची वाट पाहत होती. ती राजगृहात राहत होती आणि राजा वनात राहून तपाचरण करत होता. अशी 18 वर्ष गेली. राजाचे मन तपसाधनेने शुद्ध झाले आणि राजा आणि राणी चुडालेला जाणवलं की अध्यात्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. राणी चुडाला वनात राजाला भेटण्यासाठी गेली. आत्मानंदात मग्न असलेल्या राजाने तिला ओळखले नाही. तू कोण आहे? त्याने तिला विचारले. संसारात राहूनही पूर्ण ज्ञानी बनलेली राणी चुडाला म्हणाली, मी देवी सरस्वतीची मानसकन्या. गायत्री देवी माझी जन्मदाता आहे. 4 वेद हे माझे सुहृदय आहेत. आत्मज्ञान प्राप्त करून पूर्णपणे
निरअहंकारी बनलेली मी राजा आज तुला तत्वबोध देण्यासाठी आले आहे. राणी चिडलेने राजाला उपदेश दिला. राजाचे मन तपस्येने उपदेश योग्य झाले होते. त्यावर ज्ञानाची सुंदर बीजे पेरली गेली. राजाला जीवनाचा अर्थ समजला. त्याला मृत्यूचे सौंदर्य समजले. जन्म आणि मृत्यू यामधील जगण्याचे कार्यकारण समजले. संसारात राहूनही सुख दुःखापासून दूर होण्यासाठी अहंकाराचा त्याग करण्याची ताकद ज्याच्या ठायी निर्माण झाली त्याने राणी चिडलेला ओळखले. तिचा ज्ञानाचा अधिकार मान्य केला. तिच्या सांगण्याप्रमाणे राजा शिखीध्वज पुन्हा नगरात परत आला. त्याच्या मनाला ग्रासणारी निराशा आता दूर झाली होती. एखाद्या कमलपत्राप्रमाणे वैभवात राहूनही दोघांनी आपले राज्यकर्तव्य पार पाडले. मित्रांनो, तत्वचिंतिका राणी चिडलेची कहाणी वैदिक वाङ्मयात अमर आहे. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.